राधेकृष्ण. आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र मल्लिकार्जुन घोटण येथे. हे देवस्थान पैठणपासून अवघ्या काही किलोमीटरवर आहे. पैठण ते शेवगाव या रोडवरती हे देवस्थान येते. येथील महिमा अशी आहे की या गावाचं घोटण नाव हे पहिले गोठण असे होते. मुघल राजाने काही गायी मारण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेस त्या गायी या गावामध्ये ठेवण्यात आल्या, म्हणून याला गोठण असं नाव पडलं आणि नंतर काही वर्षांनी काही काळानंतर याला घोटण असं त्याचा अपभ्रंश झाला. हे मंदिर पेशवेकालीन असल्याचं समजतं. या ठिकाणी काही जे शिल्प आहेत, काही कलाकृती या ज्या काही कोरलेल्या आहेत, या आपल्याला युद्धाच्या वेळेसच्या दिसतात. तसेच या मंदिरातील खोदकाम करत असताना पुरातन विभागाला सापडलेले मूर्त्यांच्या काही अवशेष आहेत, ज्या काही दुभंगलेल्या भंगलेल्या मूर्त्या या ठिकाणी बाहेर ठेवलेल्या आहेत. तसेच असंख्य कलाकृती या मंदिरावरती केलेल्या दिसतात. तसंच या मंदिराचं नाव या ठिकाणी मल्लिक नावाचे ऋषी होते, त्यांनी अर्जुनाला तपस्या करायची सांगितली. त्यावेळेस अर्जुनाने स्थापन केलेले हे शिवलिंग भूमीपासून म्हणजे जमिनीपासून 8 ते 10 फूट खाली असल्याचे आपल्याला दिसते. तसेच या मंदिराचा जो शिखर आहे, जो कळस आहे, हा कळस काही कालांतराने विटा आणि चुड्यामध्ये बांधल्याचा आपल्याला दिसतात. तसेच या मंदिराच्या बाहेर एक तीर्थ आहे, जी विहीर आपण ज्याला म्हणतो, ती विहीर सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते. तसेच या मंदिराचा भव्य आणि दिव्य असा परिसर सुद्धा आहे. हा जो घुमट आहे, या ठिकाणी जैन समाजाने आपला अधिकार सांगितलेला आहे. तसेच या मंदिरामध्ये सुद्धा शिवलिंग स्थापन केल्याचे आपल्याला दिसत आहे, परंतु या ठिकाणी अधिकाराचा काही विषय असल्यामुळे ते मंदिर बंद असते. तसेच हा भव्य दिव्य मंदिर आज मी तुम्हाला दाखवलेला आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहील. तोपर्यंत